ग्रीनलँडमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना एवढा इंटरेस्ट का आहे? ग्रीनलँडचा बराचसा भाग हा गेली अनेक वर्ष बर्फाच्छादित होता आणि आता जसजसं ग्लोबल वॉर्मिंग आणि हे क्लायमेट चेंज होत आहे, तिकडचा बर्फ मोठ्या प्रमाणात वितळायला सुरुवात झालेली आहे. आणि हा बर्फ वितळता वितळता तिथे एक गोष्ट लक्षात आली की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑइल रिझर्वसुद्धा आहे आणि त्याचबरोबर रेअर अर्थ मिनरल्स म्हणजेच असे काही धातू आणि अशा काही गोष्टी तिथे मिळत आहेत की ज्या सध्याच्या हाय टेक्नॉलॉजीसाठी किंवा एका मोठ्या मुहिमेच्या सेमीकंडक्टर आणि चिप मेकिंग आणि ह्या सर्व आधुनिक टेक्नॉलॉजीसाठी लागणारं रॉ मटेरियल हे तिथून मिळण्याची एक मोठी शक्यता निर्माण झालेली आहे. अमेरिका हा जेवढ्या मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीमध्ये लीड करतोय, त्यांना ह्या सर्वाची एक मोठी गरज लागणार आहे, कारण त्यांचा कॉम्पिटिटर ह्या सगळ्यामध्ये प्रोड्युसर असलेला मोठा देश म्हणजे चायना ह्यांचं जे ट्रेड वॉर आहे त्याला शह देण्यासाठी कुठेतरी अमेरिकेला ह्या साठ्याची गरज आहे. आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प ह्याच्यावर स्वतःचा अधिकार गाजवत आहे किंवा हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या सगळ्यामुळे कुठेतरी आपण बघतोय की जगात जी अस्थिरता निर्माण होतोय ह्याचाच फायदा सोनं आणि चांदीसाठी किंवा त्यांच्या किंमत वाढत्या राहण्यासाठी होतोय. ह्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा होणार हे आपण थोडंसं पुढच्या व्हिडिओजमधून समजून घेऊया.